हॅलो, बोला की शीला वहिनी. अहो वहिनी, लाडक्या बहिणीचं रक्षाबंधनला 2 महिन्याचं पैसे एकदम येणार आहे, 3,000 रुपये. काय सांगताय? मग आपण सगळ्या बायका मिळून गोव्याची ट्रिप काढूया बघा. हो काढूया की. अहो मी तर दर महिन्याला 2-3 नवीन साड्या घेणारच आहे बघा. मी तर 5-6 घेणार बघा. तायडे, आलोय मी तुला निहाला. फूलों का तारों का सबका कहना है, 1,000 में मेरी बहन है. तायडे चल, मी निहाला आलोय तुला. तू पाकच मारले याचं बंद केलंयस. आणि तूच येऊन देत नव्हतास की मला. तुझ्या बायकोला चालत नाही ना हो मी आलेला माहेरला. मग कसं काय आलायस अचानक न्यायला? 1500 साठी. 15 शर्ट घालून आलोय तुला निहाला. चल की. अक्का, अगं येऊ तुझा भाऊ न्यायला आलाय तुला. चला. बच्चे सरकार काय चाललंय? ए भाचा नवती, दुसऱ्याचं पोरग आहे. तुला भाचा पण वळका ना काय? अगं तुझं मला कशी तरी लागलीस का हो? तुला मी लहानपणी बघितलेली. ए गप माकडा, तुला चेष्टा सुचते व्हय? नाही बरं, चला चला चला. कुठे चला? चल की घरला. तुझ्या तर बायकोला कुठे भेटतंय? मी माहेरला आलेलं. आली की म्हणत्या आली भटक भवानी ननंद. बरोबर, चल चल असू दे. चल ना बँकेमध्ये जाऊ, 700 वाटून घेऊ, 100 आई बापाला देऊ. काय ग? चल की चल. ए मी नेणार आहे माझ्या लाडक्या बहिणीला. चल की. ए मी घेऊन जाणार आहे माझ्या बहिणीला. ए मी नेणार आहे. दोघांच्या पण घरला येते. 1500च्या 2 वाटण्या. काय? 15 शर्टाच्या 2 टचने टोचले असं म्हटलं ग. बरोबर येते दोघांच्या पण घरला रक्षाबंधन दिवशी. नाही मी आत्ताच घेऊन जाणार आहे तुला. ए गप. ती नव्हता तायडे, तुझं लाडके बहीण योजनेचं 1500 रुपये कुठल्या खात्यावर येतील ग? आमचं वर्षाचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे म्हणून माझं नाव त्या योजनेत बसलं नाही. मला नाहीत मिळत 1500 रुपये. हॅलो, काय म्हशी आल्या काय? आलो हे जातो. ए मला पण तहसील मधलं काम निघालंय, जातो मी. अरे कुठं चाललंय? मला घेऊन जाणार होता ना. पुढच्या वर्षी बघू. तू आली नाहीस तरी चालतंय. अरे ऐका की. काय ऐकू आता? अरे वार्षिक उत्पन्नामुळं माझं नाव बसत नव्हतं, पण आमच्या ह्यांनी जुगाड करून माझं नाव बसवलंय. मला रक्षाबंधन दिवशी 3,000 रुपये यायचेत. हॅलो, म्हशी कोण टाक. मी माझ्या लाडक्या बहिणीला घेऊन यायला लागलोय. तहसील मधलं काम बघू पुढल्या वर्षी. तू चल घरला चल. अरे तुम्हाला घाटलं डबऱ्यात. तुम्हाला माझ्या पैशावर डोळा आहे वय तुमचं. हॅलो, अगं हौशी तुझं पैसे आलं का लाडकी बहीण योजनेचं? अगं आलं की सकाळी 3,000 रुपये 2 महिन्याचं. अगं बया, माझं कसं आलं नाही ती मग अजून? अगं काय एवढं घालू नको, येतील की तुझं पण. तुम्ही काय बसावं? माझ्या सख्या भावानं कधी मला रक्षाबंधनला ओवाळीला 500 रुपये दिलं नाही ती. आणि ते मुख्यमंत्री बघा, त्यांना आमची दया आली. रक्ताची बहीण नसलो तरी आम्हाला दर महिन्याला 1500 रुपये देतात. असं दे लय शानी होऊ नको. हॅलो मंगे, तुझं पैसे आलं का ग? हो आलं की सकाळी 2 महिन्याचं 3,000 रुपये. अगं बया, माझं कसं आलं नाही ते अजून? हॅलो उज्ज्वला काकी, तुमचं आलं का लाडक्या बहीण योजनेचं 3,000 रुपये? आलं सकाळीच आलं. आता ग बया, माझं कसं आलं नाही अजून? मावशी, तुमचं आलं का लाडक्या बहिणीचं पैसे? मगाशी चालू ते बघा 3,000 रुपये. अगं बया, माझंच कसं आलं नाही? माझं 1500 रुपये. माझं 1500 रुपये. हॅलो मावशी, तुमचं 1500 रुपये आलं का? माझं नाही आलं अजून. हॅलो काकू, तुमचं 1500 रुपये आलं का? काय चावायच्यास काय झोप की? अहो बँकेत फोन लावून विचारा की माझं पैसे जमा झालं का? अगं रात्रीच्या 12 वाजले तर झोप, आता सकाळी बघू. अहो फोन लावा की, माझी झोप लागना झाल्या. यायला काय वाईट काय यो. हॅलो साहेब, ते आमच्या बायकोचं 1500 रुपये जमा झाले ते का बघा ना, केव्हा होणार ते काय सांगा लवकर. अरे झोपणार साया, रात्रीच्या 12 वाजले. सकाळी फोन कर. तुझ्या बाने एवढ्या लेट फोन केलता. ठेव. हा बरं साहेब, ओके. काय म्हणली त्यो? काय नाही, उद्या सकाळी तुझ्या खात्यावर जमा होतील म्हणले पैसे. झोप आता. हा, माझं 3,000 रुपये येणार. आता मी काश्मीर मनाली सगळं फिरणार. मज्जाच. झोप माझ्या परत काय, झोपू दे मला. 1500 आता झोप गाडी माझी. ओ स्वाती वहिनी, बाहेर या. काय हो शीला वहिनी? ही बघा, माझं लाडक्या बहिणीचं पैसे आलं. अरे देवा, माझं कधी येणार? 8 दिवसानंतर. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, लाडक्या बहिणीचं 3,000 वाजवार.
बायको जा आवर जा, मी ढोलवाल्यांचे पैसे मागून येतो. जा. बर बाबा किती रुपये झालं? फक्त 5,000. हा तुझ्या बाण, अरे लाडक्या बहिणीच तिचं 2 महिन्यात फक्त 3,000 आले, तुला 5,000 कुठलं देऊ? ए पैसे दे आमचे. 30 किलोमीटर तुझ्या बायकोची मिरवणूक काढल्या, ढोल वाजून हात दुखायला लागल्यात, पैसे दे लवकर. देतो दादा, मार नका. 5,000 आहेत, मोजून घ्या. आईच्या गावात. हॅलो आय, माझ्या लाडक्या बहीण योजनेचं 3,000 रुपये आलं बघ मला. आत्ताच सगळ्यांनी मिरवणूक काढली माझी. थांब नंतर करते. अहो शॉपिंगला चला. अगं कुठं शॉपिंग करा नेत्याच मला. आता त्या ढोलवाल्याने 5,000 रुपये घेतलं मिरवणुकीच माझ्याकडे. असू दे, काय होतंय बायकोच्या कशासाठी एवढं केलं म्हणून. माझ्या लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता आल्यावर देऊन टाकेन तुम्हाला पैसे. आईला लय पोझिशन वाढलं याची लाडक्या बहिणीच्या पैशामुळे. बरं काय, चला शॉपिंगला. पैसे आहेत माझ्याकडे 3,000 रुपये. चला. बरं चल. अगं हार तर काढून ठेव की, काय घेऊन जातीस? चल. या वहिनी. चांगल्या ब्रँडेड साड्या दाखवा. बरं दाखवतो की. अहो तुम्हाला पण मी काहीतरी घेणार आहे माझ्या पैशातनं. चालते घे की. हो यांच्यासाठी पण चड्ड्या आणि बनेन दाखवा 50-60 वालं. असू दे हो, करा माझ्या पैशावर आईस. 50-60 रुपयाला येत ना चड्डी बनेल. जुनं असलं तरी चालतंय. माझी जुनी चड्डी काय 2 ठिकाणी फाटल्या, 30 रुपयाला देतो. चालतंय. ए गॅप काय चालतंय का, बस नको मला. वहिनी वर साड्या दाखव तुम्हाला, चला. बरोबर चला. वहिनी ही एकदम ब्रँडेड साडी आहे, पण जरा महाग आहे. पैशाचं टेन्शन घेऊ नका हो, माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ती. बरं मग अजून दाखव, थांबा. ही पण आहे बघा चांगली एक. कौन है वो कहां से वो आया. अहो झाली माझी खरेदी. अगं एवढं काय घेतलंस यातनं? ब्रँडेड साड्या घेतल्या त्या. बर ही धरा 3,000 रुपये आणि वरचं किती लागतात ती बघून बिल भागवून या. बर येतो. दुकानदार किती झालं बिल? 1,13,000 रुपये. काय एवढं कसं काय झालं बिल? 5 आणि 6,000 रुपयाच्या 20-22 साड्या घेतल्या तुझ्या बायकोन. काय बरं हे 3,000 धरा, राहिलेले पैसे उद्या देतो. ते काय नाही, आता दे पैसे सगळे. नाही तर माझ्याकडे तेवढे पैसे. ही घे 3,000, राहिलेलं पैसे का नाही उसाचं बिल आले 6 महिन्याने देणार आहे मी. तुझ्या तर आता हॅलो. हाय, मी 20-22 साड्या घेतल्यात एकदम ब्रँडेड कंपनीच्या. साथी आलो मी. हाय, तुला नंतर करते. किती झालं बिल? 1,13,000 रुपये. काय सांगताय, भरलं का मग? नाही भरलं. अहो मग दुकानदाराने तुम्हाला असं कसं सोडलं बिल भरता? ते तर कुणाला 10 रुपयाचं पण उधार देत नाही. अगो बायको, तिचं काय झालं माहितीये का, मी बिल देत नाही म्हणून त्या दुकानदाराने मला तोंडावर बुक्की मारल्यावर मी बेशुद्ध पडलो. बेशुद्ध पडल्यामुळे ते दुकानदार बेला असेल आणि त्याला आपल्याला फुकट साडी दिली असतील. बरं झालं. येस. बरं बायको, चहा ठेव जा मला. हा ठेवते. काय झालं? अगं पोटात जरा कळ आली. आईच्या गावात लाख रुपये साडी त्या दुकानदाराने माझी किडनी काढली वाटतं. अहो काढ देत की मग. लाडक्या बहिणीचा पुढच्या महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आला का नाही की नवीन किडनी बसवूया आपण. अगं तुझ्या बाण 1,500 रुपये नवीन किडनी आले. थांब तुझ्यात राहत.